काल मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये आई कांद्याची पात बनवत होती आणि मी चपात्या. आणि भाजी बनवत असताना कांद्याची पात खाण्याचे काय फायदे असतात ते सांगितले होते मी. त्यावर मला एक कमेंट आलेली की गव्हाच्या चपातीचे तोटे माहिती आहेत का म्हणून. कसं असतं ना, आता प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स हे असतातच. आणि एक्सेस प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट केली तर बट ऑबियस त्याचे साईड इफेक्ट्स हे होणारच. आता चपाती भाकरी हा आपल्याकडे कॉमन खाल्ला जाणारा पदार्थ आहे. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळी चहा चपाती असते नाश्त्याला, त्यानंतर दुपारी टिफिनला जेवणामध्ये तीच असते आणि काही जण तर रात्री जेवणामध्ये पण चपातीच खातात. आता कमेंट आलीच आहे तर मग म्हटलं चला आता चपाती खाण्याचे काय तोटे आहेत ते सांगून देऊयात. आणि चपाती जर नसेल खायची तर त्याला ऑप्शनल काय खाऊ शकतो तेही पुढे सांगणार आहे मी. गव्हाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स हे जास्त प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपली रक्तातील जी ब्लड शुगर लेवल असते ती वाढते. तसेच चपाती खाल्ल्यामुळे शरीरामध्ये फॅट्सचं प्रमाणही वाढतं. जर चपाती आपण जास्त प्रमाणात खाल्ली तर आपली जी पचनशक्ती आहे ते कमी होते, ज्यामुळे आपल्याला गॅस, अपचन, पोटात गोळा येणे अशा अनेक त्रास होत असतात. आता हेच जर आपण योग्य प्रमाणामध्ये खाल्लं तर आपली पचनक्रिया जी असते ती नीट काम करत असते आणि आपल्याला कोणतेही त्रास होणार नाहीत. तसेच गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे गव्हाला चिकटपणा असतो. जो स्टिकीनेस असतो ना गव्हाला, तो ह्या ग्लुटेनमुळे असतो. यामुळे आपली स्किन जी असते ती लूज पडते आणि रिंकल्स वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मग स्त्रियांनी तर खाताना याची जास्त काळजी घेतली पाहिजे, कारण की लेडीज या जास्त ब्युटी कॉन्शियस असतात. सो प्रिटी लेडीज, बी केअरफुल बिफोर इटिंग गव्हाची चपाती. असो, जोक्स पार्ट, असं नाही की फक्त स्त्रियांनीच खाताना याची काळजी घेतली पाहिजे. ज्यांना ज्यांना त्रास आहे ऑलमोस्ट सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. आता काहींना तर माहीत पण नसते की त्यांना गव्हाची ॲलर्जी आहे म्हणून. मग त्यांना गव्हाची चपाती खाल्ली की त्रास होतो. चेहऱ्यावरती, हातापायावरती सूज येते, पोटात पण जळजळ होते आणि थकवा जाणवत असतो. मग आता ही गव्हाची चपाती जर खायची नसेल तर याला आपण ऑप्शन म्हणून काय खाऊ शकतो, तर आपण मल्टीग्रेन भाकरी म्हणजे भरड धान्याची भाकरी खाऊ शकतो, ज्यामध्ये आपण सगळी धान्य थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो. जसं की थोड्याशाच प्रमाणामध्ये गहू, ज्वारी आणि कडधान्य म्हणजे डाळी आहेत, आपल्या हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, हे सगळे एकत्र करून त्याची भाकरी आपण खाऊ शकतो. नाहीतर मग नाचणीची किंवा बाजरीची भाकरी खाऊ शकतो. माझी आजी, आम्ही माय म्हणायचो, माय सहसा बिर्डीची भाकरी म्हणायची, तिला ती बिर्डीची भाकर म्हणायची. म्हणजे त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, थोडंसं ज्वारीचं, थोडंसं बेसन पीठ आणि मुगाचं पीठ असं करून ती भाकरी बनवायची आणि थोडंसंच मीठ टाकायची त्याच्यामध्ये. ती एवढी भारी भाकरी लागते ना, ती अजूनही मिस करते आम्ही त्या माईच्या भाकरीला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.